डाळ तांदळाची इडली आपण खाल्लीच असेल, पण कधी नाचणीची पौष्टिक इडली ट्राय करून पाहिली का? नाही केली ना? नाचणीची इडली कशी तयार करायची ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघूयात. आता ही पौष्टिक इडली बनवण्यासाठी मी इथं तुम्हाला प्रमाण सांगते. हे वापरले इथं रेशनचे जे तांदूळ असतात ते तांदूळ 1 वाटी मी इकडे घेतले आहे. 1 वाटी नागली घेतली आहे, नाचणी नागली आपण जे म्हणतात त्या प्रकारे, आणि अर्धी वाटी इथं उडदाची डाळ मी घेतली आहे. आता हे सगळे जिन्नस आहे आपल्याला छान असे पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत 2-3 पाण्यात. त्यानंतर याच्यात पाणी टाकून हे आपल्याला 7 ते 8 तास भिजत ठेवायचे. त्यानंतर ते मिक्सरमधून काढायचे आहेत आणि परत 8 ते 10 तास आपल्याला याला ठेवायचं आहे झाकून. तर आता बघा हे असं पीठ तयार झालं आहे, छान असं फर्मंट झालेलं आहे. ते बघा किती छान फुगलं आहे. याच्यात मी इनो सोडा वगैरे काहीच वापरलं नाही आहे, तरी ते छान पद्धतीने हे फुलून आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ हे टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं अजून मिक्स करून घ्यायचे, छान असं ढवळून घ्यायचे, म्हणजे मीठ हे सगळीकडे पसरेल. मग आपल्याला इडली पात्राला थोडं खाली तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे इडलीचं जे बॅटर आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये ओतायचं आहे. एकदम काठोकाठ नाही भरायचं आहे, थोडं खालीच ठेवायचं आहे, कारण या फुगतील तर त्या अजून मोठ्या होतील. तर हे सगळे इडलीचे पात्र जे आहे त्याच्यामध्ये आपण इडलीचं बॅटर टाकले. गॅसवर पाणी मी उकळत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये ह्या इडली पात्र ठेवलं आहे, वरून झाकण ठेवलं आणि याला 15 ते 20 मिनटं आपण होऊ द्यायचे, शिजू द्यायचे. तोपर्यंत आपण इकडे सांबारची तयारी करून घेऊया. त्यासाठी इथं मी तूर डाळ घेतली आहे आणि मसूरची डाळ घेतलेली आहे आणि सोललेले बटाटे आहेत, टमाटे आहेत, हे सगळे मिक्सरला लावून आपण शिजवून घेऊयात. 2 शिट्ट्या आपल्याला त्याच्या करून घ्यायच्या आहेत. इकडे आपली इडली बाहेर मी काढली होती आणि ती थंड झालेली आहे. तर बघा किती छान अशी स्पॉन्जी इडली ही झाली आहे, मस्त फुगून आलेली आहे. कलरही किती छान तिचा दिसतोय ना, लाल लाल असा, नाचणीमुळे छान कलर आला आहे तिला. तर आता हे आपल्या इडल्या तयार झाल्या आहेत. तर आपण सांबारकडे बघूया. त्यानंतर हे बटाटे मी बाहेर काढले, हे असेच ठेवले आहे. टमाटे मॅश करून घेतले, वरची जी स्किन आहे ती काढून घेतली आणि डाळ ही रवीने चांगली बारीक करून घेतली आहे. त्यानंतर चिंच इथं मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. हे चिंचेचं पाणी आपल्याला वापरायचं आहे. आता डायरेक्ट आपण तो कुकरच तसाचा तसा गॅसवर ठेवला आहे, त्याच्यामध्ये हे चिंचेचं पाणी टाकलं. त्यानंतर आपले जे बटाटे आणि टमाटे आहेत तेही आपण त्याच्यात टाकून घ्यायचे. थोडंसं मी मीठ टाकलं चवीप्रमाणे, छान अशी उकळी येऊ द्यायची थोडी. त्यानंतर याच्यात चिमूटभर हळद टाकायची आहे आणि सांबार मसाला असेल आपल्याकडे तर मी रेडीमेडच सांबार मसाला आणला होता, तो सांबार मसाला इथं 2 चमचे मी टाकून घेतला आहे. तो टाकल्यानंतर छान असं हलवून घेतलेला आहे हे, आणि याला अशी एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. मग आपण याच्यामध्ये बटाटे आणि जे टमाटे होते ते असेच्या असेच आपल्याला टाकायचे, फक्त टमाटे हे स्मॅश करून घ्यायचे आहे. मग आता आपण याला तडका देऊयात. तर तडका देण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकलं आहे थोडं, नंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर याच्यातही टाकली, त्याच्याने थोडा कलर हा छान येईल असं. तर हा जो तडका आहे गरम गरमच आपल्याला, म्हणजे हे गॅस बंद करायचा आहे खाली आणि गरम गरम हा याच्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचा आहे. तर झालं आपलं सांबार, पण एकदम टेस्टी मस्त लागत होतं, खूप छान असं झालं होतं सांबार. तर आपल्या झाल्या ह्या मस्त हेल्दी आणि पौष्टिक नागलीच्या इडली तयार. तर ही जी इडली आहे तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकतात किंवा रात्रीच्या जेवणालाही खाऊ शकतात. लाईटली वजन कमी करायचं असेल तर रात्रीच्या जेवणातही तुम्ही हा आहार घेऊ शकतात. तर पोटभर हेल्दी नाश्ता खाल्ल्याने दिवसभर काम करण्याची आपल्याला ऊर्जा मिळते, शिवाय अनेक फायदेही आपल्याला यातून मिळतात. नाचणीमध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने, कर्बोदके, कॅल्शियम खूप असतं याच्यात आणि फॉस्फरस पण आपल्याला याच्यात आढळतं. तर नाचणीचे असे वेगवेगळे, भाकरीचं नाही खाल्ली जात तर असे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले तर ते आपल्या पोटातही जातात. एक वेगळा पदार्थ म्हणून आपण तो खातो आणि आपलं वजनही नियंत्रणामध्ये याच्यात राहतं.